काकाकुवा काकाकुवा हा खरोखरच आश्चर्यकारक पक्षी आहे। काकाकुवा हा अतिशय सुंदर पक्षी आहे। हा पक्षी दुसऱ्या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो। प्रयत्न करून शिकवले तर हा माणसाप्रमाणे 2 ते 4 वाक्य बोलू शकतो। काकाकुवा निरनिराळ्या कसरती करू शकतो, म्हणून बरेच लोक त्याला पाळतात। सरकशीत काकाकुवाचे आकर्षण असते। काकाकुवा हा सिट्टेसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे। हा उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकाटोई गॅलेरिटा आहे। या पक्षाचे काकाकुवा हे नाव मूळ काकातुआ या मलेशियन नावावरून आले आहे। याला इंग्रजीत कोकाटू असे म्हणतात। मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बऱ्याच बेटांवर हा पक्षी आढळतो। ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याचे 11 जाती आहेत। त्यांपैकी पिवळसर तुरा असलेले पांढऱ्या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात। गुलाबी रंगाचा काकाकुवा पक्षी फार सुंदर दिसतो। सर्व काकाकुवांच्या डोक्यावर मोठा तुरा असून तो उभारता तसेच पसरता येतो। पायावर पकडीसारखी पुढे 2 व मागे 2 बोटे असतात। चोच पोपटाच्या चोचीसारखी मोठी, बाकदार, तीक्ष्ण, टोकदार व मजबूत असते, ज्याचा वापर ते काजू आणि बिया फोडण्यासाठी करतात। जीभ जाड असते। शेपटीची पिसे आखूड असतात। ते थव्यांनी राहत असून एकसारखे गोंगाट करतात। वनस्पतींची मुळे, कांदे, फळे, काजू, बिया तसेच कीटक हे यांचे मुख्य अन्न होय। काही भागांत हे शेतीला उपद्रव करणारे पक्षी म्हणून ओळखले जातात। काकाकुवा पक्षी बुद्धिमान आणि दूरदर्शी असतात। यांचा थवा भक्ष्य टिपीत असताना धोक्याची सूचना देण्याकरिता काही पक्षी जवळपासच्या झाडांवर बसून पहारा ठेवतात। अन्नासाठी घनदाट जंगलातून फिरताना चुकामुक होऊ नये म्हणून हे पक्षी आपल्या थव्यातील इतर पक्ष्यांशी सतत संवाद करीत असतात। काकाकुवा हे सामाजिक पक्षी आहेत। ते उत्कृष्ट उड्डाण करणारे आहेत आणि अन्न आणि जोडीदाराच्या शोधात लांबचा प्रवास करू शकतात। काकाकुवा एक पत्नी आहेत, म्हणजे ते आयुष्यभर सोबती करतात। ते झाडांच्या पोकळीत घरटे बांधतात, जिथे मादी तिची अंडी घालते। दोन्ही पालक अंडी उबवतात आणि पिल्लांची काळजी घेतात। काकाकुवाचे पाय तीक्ष्ण नखे असलेले मजबूत असतात, जे त्यांना फांद्या पकडण्यास मदत करतात। मान उंच करून एकमेकांना अभिवादन करण्याची त्यांची एक अनोखी पद्धत आहे। काकाकुवा दीर्घकाळ जगण्यासाठी ओळखले जातात। काकाकुवा जंगलात 20 ते 40 वर्षे जगतात आणि पाळीव पक्षी म्हणून 70 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात। उलटी लटकून आणि पाण्यात शिंपडून अंघोळ करण्याची त्यांची एक अनोखी पद्धत आहे। या पक्ष्यांच्या शेपटीजवळ एक विशेष तैल ग्रंथी असते, ज्याचा वापर ते पिसे उघडण्यासाठी करतात। काकाकुवा दैनंदिन असतात, याचा अर्थ ते दिवसा सर्वात जास्त सक्रिय असतात। जंगलात त्यांना पाळीव प्राण्यांच्या व्यापारासाठी बेकायदेशीरपणे पकडण्याच्या धोक्यांचा सामना करावा लागतो। हे पक्षी परिसंस्थेसाठी महत्त्वाचे आहेत, कारण ते बिया पसरवण्यास आणि कीटकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात। असा हा काकाकुवा पक्षी।